बुलेटिनमध्ये आपण भारत पाकिस्तान युद्धाचा इतिहास बघणार आहोत कारण पहलगाममध्ये नुकताच दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि त्या दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन समोर येते। त्यामुळे भारताने कारवाई केली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा तीळपापड झालेला आहे। पण आतापर्यंतचा इतिहास आपण बघितला तर पाकिस्तानने कशा पद्धतीने दगाबाजी केलेली आहे, कुरापती काढल्यात आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला कशा पद्धतीने हरवलेला आहे त्याचा हा इतिहास आपण बघूयात। भारत पाकिस्तानचं पहिलं युद्ध हे 1948 मध्ये झालं होतं। भारत पाकिस्तान संघर्षाची पहिली ठिणगी पडली 1947 साली ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला होता, फाळणी झालेली होती आणि कारण होतं काश्मीर। जम्मू काश्मीरचे राजे हरी सिंग यांना पहिलं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यांना भारतामध्येही यायचं नव्हतं, पाकिस्तानात सुद्धा जायचं नव्हतं, पण पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जिना यांना काश्मीर हवा होता आणि पाकिस्तानने काश्मीरमध्ये कबायली घुसवले। या कबायल्यांनी लूटमार, बलात्कार, हत्या करत काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलेला होता। कबायली आणि त्यांना मिळणारी मदत बघून राजे हरी सिंग घाबरले। बकरी ईदपर्यंत श्रीनगर त्यांना ताब्यात घ्यायचा होता। पाकचा तो डाव होता। नेहरूंना याची माहिती मिळाली, ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे गेले, पण पाकिस्तानकडे एवढे ट्रक नाहीत असं म्हणत त्यांनी ही शक्यता नाकारली। तर दुसरीकडे कबायली बारामुल्लापर्यंत पोहोचलेले होते कारण पाकिस्तानपासून बारामुल्ला जवळ होता आणि त्यानंतर त्यांना आता श्रीनगर काबीज करायचं होतं। उरीमधला पॉवर हाऊस त्यांनी ताब्यात घेतला। तेव्हा राजा हरी सिंग यांना उपरती झाली आणि त्यांनी काश्मीर वाचवण्यासाठी भारताकडे मदत मागितली आणि हीच संधी साधत हरी सिंग यांनी भारताकडे जेव्हा मदत मागितली तेव्हा संधी साधत भारतानं आणि खास करून वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याची अट ठेवली। सरदार वल्लभभाई पटेल यांचे खास मानले जाणारे वीपी मेनन यांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं। हरसिंग यांच्यासोबत त्यांनी बोलणी केली, त्यानंतर भारताने ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली। सगळ्यात आधी 320 भारतीय जवान विमानाने श्रीनगरला पोहोचले आणि त्यानंतर एकामागोमाग एक सिव्हिलियन असतील किंवा मिलिटरीचे जे विमान आहेत ते भरून सर्व सैनिक त्या ठिकाणी जाऊ लागले। तब्बल 1 लाख सैनिकांना काश्मीरमध्ये तैनात करण्यात आला आणि कबायलींचा भारतीय लष्करापुढे टिकाव लागला नाही। त्यांनी भारतीय लष्कर मागे ढकलत होतं, त्यांना लढाई सुरू असतानाच नेहरूंनी हा विषय संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि त्यावेळी जो भाग ज्यांच्याकडे होता तो त्यांच्याकडे राहिला। काश्मीरवरून 1947 पासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही सुरूच आहे। तर या पहिल्या युद्धामध्ये ज्याच्यामध्ये भारत हा स्थैर्यासाठी प्रयत्न करत होता, फाळणी झालेली होती, स्वातंत्र्य मिळालेलं होतं, बरेचसे विस्थापित होते, त्यांना स्थापित करण्याचा, स्थैर्य आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाकिस्तानने मात्र कुरापत काढली आणि काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आणि काश्मीरचा विलय झाला भारतामध्ये। तर दुसरी लढाई झाली 1965 साली। पाकिस्तानने दुसऱ्यांदा खोडी काढली ते 1965 मध्ये। भारत नुकताच चीनसोबत झालेल्या युद्धातून सावरत होता आणि हीच पुन्हा काश्मीर बळकावण्याची संधी आहे असं समजून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्यानंतर म्हणजे ही जी दुसरी लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानची नाचक्की झालेली होती, तरी सुद्धा पाकिस्तानने धडा घेतला नाही आणि तिसरी लढाई पुन्हा एकदा भारताला करावी लागली पाकिस्तानसोबत। तिसरी लढाई होती 1971 ची। ही लढाई खरं तर बांगलादेशच्या निर्मितीसाठी होती। भारत पाकिस्तान पुन्हा युद्ध मैदानात आलेले होते 1971 ला। भारत लष्करी कारवाईची तयारी करत होता। स्वतंत्र बांगलादेशसाठी लढणाऱ्या मुक्तीवाहिनीला भारताने समर्थन द्यायला सुरुवात केली। त्यांना शस्त्र पुरवणं, ट्रेनिंग देण्याचं काम भारतीय लष्कराने सुरू केलं आणि त्यातच 3 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला आणि ती संधी साधत जनरल मानिक शॉ यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानवर हल्ला केला। बघता बघता भारतीय सैन्य ढाक्यामध्ये पोहोचलं। 16 डिसेंबरला हे युद्ध संपलं। तोपर्यंत भारताने पाकिस्तानचा बराचसा भाग हा आपल्या ताब्यात घेतलेला होता आणि जगभरामध्ये पाकिस्तानची नाचक्की झालेली होती। तब्बल 90,000 पाकिस्तानी सैन्य हे भारताला शरण आलेलं होतं। 3 युद्धामध्ये झालेल्या पराभवानंतर सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी संपली नव्हती। काश्मीरला धुमसत ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने केला जात होता। चौथ्यांदा पुन्हा एकदा पाकने काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तो 1999 मध्ये हा प्रयत्न झाला। पाकिस्तानी लष्करातल्या जवानांनी LOC पार करत कारगिलमधल्या टेकड्या काबीज केल्या। या टेकड्या
16,000 ते 18,000 फूट उंच एवढ्या होत्या आणि त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये कोणतंही सैन्य जात नव्हतं. मात्र पाकिस्ताननं आपले दहशतवादी आपले सैन्य त्या ठिकाणी पाठवलेले होते. काश्मीरमध्ये जेव्हा बर्फवृष्टी सुरू असते त्याचाच फायदा घेऊन पाकिस्तानी लष्कर भारतात घुसलं आणि कारगिलमधल्या टेकड्यांवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कर हे उंचावर होतं, तिथून त्यांना थेट भारतीय सैन्यावर हल्ला करणं सोपं होतं. त्यातच पाकच्या लष्कराला भारतीय सैन्याला पुरवली जाणारी जी रसद आहे त्या हायवेवर सुद्धा निशाणा साधायचा होता. तो हायवे ब्लॉक करायचा होता. पण तिथं असलेले काही मेंढपाळ यांना याविषयीची भनक लागली आणि त्यानंतर त्या मेंढपाळांनी भारतीय सैन्याला याची माहिती दिली आणि पाकिस्तानच्या या धोकेबाज वृत्तीमुळे भारतात संतापाची लाट उसळली. अखेर 4 जुलै 1999ला कारगिल युद्ध संपलं. तर 4,000 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकांना या युद्धामध्ये यमसदनी पाठवण्यात आलं. पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्याला अंधारात ठेवून लष्करानं हे कारवाई केल्याचं सांगितलं. पण लष्कर विरोधात बोलणाऱ्या शरीफ यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाली. तरी सुद्धा पाकिस्तानच्या या कारवाया या कुरापती अजूनही संपलेल्या दिसत नाहीये. कारण पहलगाममध्ये जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये सामील असलेले जे टेररिस्ट आहेत, जे अतिरेकी आहेत, त्यांनाही ट्रेनिंग हे पाकिस्तानमध्येच मिळाल्याची माहिती समोर येते. त्यामुळं अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या या कुरापती अजूनही सुरूच आहे. हा पाकिस्तान, दगाबाज पाकिस्तान, जो वारंवार भारताच्या पाठीवर वार करत आलेला आहे, दगाबाजी करत आलेला आहे, तो धडा कधी घेणार असा सवाल आहे.